नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी कारंजा लाड येथे नांदेड हत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, शीख समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन। नांदेड येथे शीख समाजातील व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत ऑल सिख सिखलीगार असोसिएशन ASA भारत यांच्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देण्यासाठी अंजना सिंग आंध्रेले, ठाकुर सिंग आंध्रेले, ओंकार सिंग आंध्रेले, पपसिंग बावरी, राजेश सिंग बावरी, तोता सिंह बावरी, अवतार सिंग बावरी, चंदन सिंग बावरी, अनिल सिंग आंध्रेले, सुनील सिंग आंध्रेले, अनमोल सिंग आंध्रेले, बहादुर सिंग आंध्रेले, रिसपाल सिंग आंध्रेले, कन्हैया सिंग आंध्रेले, गोलू सिंग आंध्रेले, हरजीत सिंग आंध्रेले, सूरत सिंग आंध्रेले, गुरुदीप सिंग आंध्रेले, दिलेर सिंग आंध्रेले, जापान सिंग आंध्रेले, तकदीर सिंग आंध्रेले, विक्रम सिंग आंध्रेले, गुरुनाम सिंग आंध्रेले, मंगल सिंग आंध्रेले, करण सिंग आंध्रेले, जिते सिंग आंध्रेले, युवराज सिंग आंध्रेले व रोहन सिंग आंध्रेले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ उके तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे कारंजा तालुका अध्यक्ष पुंडलिक श्रीधर नितनवरे यांचीही उपस्थिती होती। त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी भूमिका व्यक्त केली। तसेच लखन धारू, आविष्कार राठोड, सूरज दाभाडे, नितीन गजभिये, गोपी डेडुळे व प्रवीण मडामे हेही निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। निवेदनात या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि शीख समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। 8 तारखेला नांदेडमध्ये आपले एक बंधू इंद्रसिंग बावरी यांच्यावर काही भ्याड लोकांनी हल्ला केला। चाकूने त्यांच्यावर वार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या निर्गुण हत्या होऊन आज जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले, पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, आरोपींना अटक करण्यात आली नाही। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आदरणीय आपल्या कारंजा लाडमधले सर्व शीख बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कारंजा लाडचा तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडीचा पुंडलिक नितनवरे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आपल्या या शीख बांधवांच्या ह्या जो आज या तहसील कार्यालयामध्ये आपण जो निवेदन दिलाय राष्ट्रपतीला, SP ला, की या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। या आंदोलनामध्ये आम्ही 100% सहभागी आहोत आणि जोपर्यंत या आरोपींना फाशी शिक्षा होत नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन ठामपणे चालू राहील आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी शीख बांधवांच्या पाठीशी आहे, तेवढं सांगतो। धन्यवाद। बलजीत सिंह बावरी, इनका इंद्रजीत सिंह लड़का मर्डर आपघात निर्गुण हत्या हो गई। ये हमको बहुत दुख है। हम पूरी समाज के हमारे भाई बहन और बंधु हमारे साथ है, और ये जो मर्डर करने वाले को, आरोपी को जल्द से जल्द कड़ी से कड़ी सजा लगनी चाहिए। इनको नहीं तो उम्र कैद की सजा, नहीं तो फांसी की सजा लगनी चाहिए। ये हमारी मांग है, हमको बहुत दुख है। और ये 24 तारीख को हमारा आंदोलन है नांदेड़ में, और ये प्रशासन जब तक नहीं करेगी कानून कार्रवाई तो आंदोलन चलता रहेगा। ये हम चुपचाप बैठने वाले नहीं है, इसकी जल्दी जल्दी कार्रवाई हमको माहिती आने को ना। यही तो समाप्ति करके मैं बात करता हूँ। हमारे बंधु दो बात को बोलेंगे, किशोर भाऊ। जो बोले सोनिया